हाय, हॅलो, नमस्कार. मराठी स्टारमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आउट ऑफ सिलेबस हा चित्रपट 3 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्या निमित्ताने चित्रपटातील कलाकार माझ्यासोबत आहेत. सगळ्यात आधी तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? मस्त. नर्व्हस वाटतंय थोडेसे. हो. थोडीशी. चित्रपटाबद्दल आपण बोलणारच आहेत. सगळ्यात आधी तर काय एक्साइटमेंट आहे चित्रपटाबद्दल, चित्रपटातल्या भूमिकांबद्दल मला ऐकायला आवडेल. काय सांगाल? खूप जास्त एक्साइटमेंट आहे. 3 जुलैला रिलीज होतोय. आता सगळं प्रमोशन वगैरे चालू आहे आणि जस्ट नर्व्हसनेस पण आहे. बट माझं तर पहिलं प्रोजेक्ट आहे, तर पोटातला गोळा म्हणजे एक्साइटमेंट, नर्व्हसनेस, अँक्साइटी सगळंच होतं. ओके. तू काय सांगशील? माझ्यासाठी पण नर्व्हसनेस आहेच कारण असा विषय परत-परत घेऊन येत नाही आपण. यायला हवा आणि तर प्लस मी दिसतोय खूप वेगळा ह्या सिनेमामध्ये. भाषा खूप वेगळी बोललोय. सो ज्या रिजनची ही भाषा आहे, आमचे रायटर तिथूनच आहेत अनिकेतजी म्हणून. सो तिथल्या लोकांना ती पटेल का? ती योग्य वाटतेय का? ते रिप्रेझेंटेशन आणि ओव्हरऑल हा सब्जेक्ट पाहण्यासाठी लोक कशा पद्धतीने उत्सुक होऊन येतील आणि त्यांचं काय रिएक्शन असेल, हे सगळे मिक्स्ड फीलिंग्ज जे एखादा प्रोजेक्ट येताना जे वाटतात तेच सेम वाटतंय. नथिंग. मन उडू-उडू झाले ही तुझी मालिका होती. खूप फेमस झाली होती आणि त्याच्यामधून तू घराघरात पोहोचला होता. अनेक मुलींना तू आवडत होता, क्रश होता त्यांचा. आवडत होता, क्रश होता असं आ ऐकायला छान नाही वाटत आहे. अच्छा, अजूनही आहे. आणि कळतंय मला. त्यानंतर आता एक वेगळा विषय मांडणारा चित्रपट घेऊन आलेला आहेस. तर ह्या चित्रपटाबद्दल काय सांगशील? चित्रपटाबद्दल हेच सांगेन. इनफॅक्ट माझ्या ह्या चॉईसेसबद्दल मी हेच सांगेन, की प्रत्येक वेळी वेगळ्या पद्धतीचं काम व्हावं आपल्या हातून. प्रत्येक वेळी आपल्या वाट्याला वेगळी भूमिका यावी, असा विचार प्रत्येक कलाकाराला असतो. जो माझाही तो एक अट्टहास असतोच. आणि खरोखर वेगळ्या वाटतील अशा प्रत्येक भूमिका पण घडतायत. म्हणजे एकीकडे विठोबांची भूमिका असो, तर एकीकडे हे इंद्रजित साळगावकर किंवा इंद्रा असो, मन उडू उडू झालंचा किंवा अजून मालिका असो किंवा इतर सिनेमा म्हणजे असो. मुलींना तो चॉकलेट बॉय वाटत होता आधी हो, असं. हो. ॲब्सोल्युटली आणि त्यानंतर म्हणजे मी टकाटक 2 सारखा सिनेमा पण केलाय, तर कुठे एका कन्नडा टीमसोबत सरी सारखा सिनेमा केलाय किंवा कन्नी सिनेमामध्ये मी लंडनचा मुलगा दाखवलाय. पण ह्या सगळ्यामध्ये मी शहरी मुलगा दाखवलो गेलो. महाराजांची पण भूमिका करू शकलो. पण त्यासोबत आता असा रॉ गावचा ज्याचा मेकअप, हेअर, कॉस्ट्यूमशी काही विशेष संबंध नाही, अशा पद्धतीचा रोल आणि इतका गंभीर विषय इतक्या मजे-मजेमध्ये जो मांडलाय. जिथे थोडासा एक रोमॅन्टिक ट्रॅक पण आहे, जिथे एक थोडे वन साइडेड प्रेम पण आहे. जिथे एम-पी-एस-सीच्या मुलांची जी एक तयारी आउट ऑफ सिलेबसचे प्रश्न येतील म्हणूनची भीती आणि एक्साइटमेंट आणि जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी ज्या गावचे जे चॅलेंजेस असतात. करप्शन अगदी तळागाळापर्यंत कशा पद्धतीने भ्रष्टाचार पोचलेला असतो आणि त्याला फाईट करायचा विचार जर केला, तर त्या त्या विचार करणाऱ्या त्या व्यक्तीला कसं दाबलं जाऊ शकतं आणि ह्या सगळ्या बाबतीत अ, वि विषय मांडणारा हा सिनेमा आहे आणि तो परफॉर्म करायला मिळाल्यामुळे बरचसं लेयर्ड कॅरेक्टर मला हे वाटलं आणि जो घाबरतो पण आहे, पण तो प्रयत्नही करतोय आणि त्यामध्ये काय शक्कल लढवतो आणि पुढे काय-काय होतं. तसं मजेशीर सिनेमा आहे खरं तर आणि पुढे खूप गंभीर विषयाकडे नेणारा आहे. सो कुठेतरी सगळे प्रेक्षक स्तब्ध होतील. मजे-मजेमध्ये पाहता-पाहता स्तब्ध होतील अशा काही टाइपच्या परिस्थिती पण दिसतील. सो मजा येईल पाहताना 3 जुलैला. ओके. मला अद्वियाला विचारायला आवडेल, की तुझा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे, पहिलाच चित्रपट आहे. तर तुझ्या असं असतं ना, की आपला पहिला जो चित्रपट असतो किंवा पहिला जो लूक असतो, तो प्रेक्षकांना लास्टपर्यंत कधी-कधी लक्षात राहतो किंवा आपली ती भूमिका प्रेक्षकांना आठवत असते. सो तुझ्या या चित्रपटातील लूकबद्दल काय सांगशील? तुझ्या भावना त्याबद्दलच्या काय सांगशील? माझ्यासाठी खूपच वेगळं होतं, कारण मी स्वतः म्हणजे मुंबईत अ, वाढलेली आहे. मी साऊथ बॉम्बेला राहते आणि अशा एका मुलीनी जी म्हणजे इंग्रजी मीडियममध्ये होते आणि मी लिटरली विचार पण इंग्लिशमध्ये करते, म्हणून मी एवढं अटकते बोलताना, कारण माझ्या तोंडातून जेव्हा शब्द येतात, ते ट्रान्सलेट करून बाहेर निघतायत. तर मग अशी मी राहणारी, वागणारी आणि कल्पना जे माझं पात्र आहे, ती एकदम गावखेड्यातली जी मुलगी आहे आणि एकदम रॉ लूक दाखवला आहे. बिलकुल मेकअप वगैरे खूप मिनिमल असं ठेवून. तर खूप डिफरंट आहे आणि म्हणजे माझे फ्रेंड्स वगैरे, फॅमिली जे बघतायत, ते मला म्हणतायत, की "तू ओळखूच नाही येत आहे." बिलकुल म्हणजे असं वाटतच नाहीये, की तू आहेस.
ओके. आता तू जसं सांगितलंस, की तुझा गावाकडचा लूक आहे आणि त्यासाठी प्लस तू असं सांगितलं, की इंग्लिश मीडियममध्ये शिकलेली मुलगी आहे. त्यामुळे तू विचार देखील इंग्लिशमध्ये करते आणि मग किती आव्हानात्मक होतं काम करताना? खूप जास्त कारण मग चॅलेंज तर होतंच म्हणजे भाषेचं पण चॅलेंज होतं आणि माझी पहिलीच वेळ आहे मग तर कसं टॅकल केलंस त्याला? अ, सगळं म्हणजे खूप सपोर्टिव्ह होते. पहिली गोष्ट तर आम्ही पॅकअप नंतर ना ॲक्चुअली सगळे लोकं बसायचो. म्हणजे मी, अभिजित दादा, अनिकेत दादा जे आमचे रायटर आहेत, आम्ही बसायचो आणि गप्पा मारायचो. मी लिहिते, पोएट्री करते. तर आणि अभिजित दादा स्टँड करतो. तर आमचे हे जे थॉट्स एक्सचेंज तर मी काहीतरी माझी कविता त्याला सांगते, तो त्याचं सांगतोय. अशामध्ये आम्ही भाषा कॉन्स्टंट ठेवली होती, की वऱ्हाडीमध्येच बोलायचं पॅकअप नंतर पण. तर ओके. त्याने खूप हेल्प मिळाली. बघितलं. मला दादाला विचारायला आवडेल तेच भाषेबद्दल, की आता वऱ्हाडी भाषा ह्या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेली आहे. तर त्यासाठी किती मेहनत घेतलीस? मेहनत म्हणजे मी क्रेडिट तर खरं तर आमच्या रायटरनाच देईन अनिकेत, ज्याने खरं तर हे कथानक माझ्यापर्यंत आणलं आणि मला कन्विन्स केलं, की अ, हे तुम्ही करा म्हणून. आणि सो मी लिटरली एक-एक लाईन त्याच्याकडून ऐकायचो. म्हणजे जेव्हा रीडिंग सेशन किंवा असे काही असायचे, की सॉरी, ज्यावेळेला रीडिंग सेशन्स वगैरे असायचे, त्यावेळेला एक-एक लाईन त्याच्याकडून ऐकून ती रिपीट करण्याचा प्रयत्न करायचो आणि तो कन्विन्स्ड आहे. आमचे दिग्दर्शक कन्विन्स्ड आहेत. आता त्या-त्या ठिकाणचे ते लोक आपल्या महाराष्ट्रातले कन्विन्स व्हावे. पण मनापासून प्रयत्न केलाय हा प्रयत्न नक्की दिसेल येते वऱ्हाडी त्यांना. भाषा? म्हणजे आत्ता बोलायला लावू नकोस, कारण मी त्या-त्या सीनच्या वेळेला ते केलेत. पण एका पॉइंटला मला विदर्भातली भाषा म्हणजे एवढंच माहिती होतं. एक दोघे जण होते जे त्यावेळेला असं बोलायचे, की "चला ना राऊतजी करू ना, चला ना, कायले नाही करून राहिला? एकदा सांगलं ना, कळून नाही राहिलं का?" वाह! समथिंग लाइक वाह! दॅट. सो तो एक्सेंट हां. शिकण्यासाठी खूप मेहनत हो, घ्यावी हो, लागली हो, असेल. हो. मला पुढचे तुला हे विचारायचं आहे, की एम-पी-एस-सी स्टुडंट्सची ही कहाणी आहे म्हणजे कहाणी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा संघर्ष ह्या चित्रपटातून दाखवलेला आहे. तर नेमकं एम-पी-एस-सी स्टुडंट्सला ज्या ह्या खरंच ॲक्चुअलमध्ये ह्या संघर्षातून जात असेल त्यांना काय सांगशील? त्यांना मी खरं तर हॅट्स ऑफ आहे तुम्हाला असंच मी म्हणेन. कारण आउट ऑफ सिलेबस काहीही प्रश्न येऊ शकतो. काहीही विचारणा होऊ शकते त्यांच्या ओरल एक्झाम्सच्या वेळेस पण आणि लेखी परीक्षांच्या वेळेस पण. तरीही वर्षानुवर्ष त्याच्यावर मेहनत करून, प्रयत्न करून अ, ती क्रॅक करण्याचा प्रयत्न करतात. रिझल्टचं पर्सेंटेज पाहायला गेलं तर ते पण इतकं कमी असतं, की खूप कमी जण ते क्रॅक करून पुढे जातात. सो काय ती मनाची तयारी असेल, काय ती एका अर्थी देशाची सेवा करण्याची पण एक वृत्ती असेल आणि एक ओव्हरऑल ओव्हरऑल अंडरस्टँडिंग जसं एखाद्या सिनेमाच्या सेटवर दिग्दर्शकाला कसं सगळ्या फील्डमधलं सगळं माहिती असायला हवंय. त्याला ॲक्टिंग मधलं पण ज्ञान हवं, त्याला सगळंच केटरिंग पासून, त्याला टायमिंग पासून, त्याला कॉस्ट्यूम, आर्ट डिपार्टमेंट, कॅमेरा सगळ्यातलं सगळं माहिती पाहिजे, कथानक. त्यानुसार मला असं वाटतं एम-पी-एस-सी, करणारी मुलं ती तशा पद्धतीने अभ्यास करतात आणि त्यांचं ते स्ट्रगल, त्यांची ती मेहनत खरंच हॅट्स ऑफ आहे. जे लोक ते करतात आणि ज्यांनी त्यांना जवळून पाहिलंय ना, तेच हे ठामपणे म्हणू शकतील आणि त्यांना हे खरोखर पटेल. सो हॅट्स ऑफ टू देम. एम-पी-एस-सीचे जे स्टुडंट्स असतात, म्हणजे जे स्पर्धा परीक्षा देणारे असतात, त्यांच्याकडे आपण पाहिलं जातं, की उद्याचं भविष्य घडवणारे मुलं करेक्ट, म्हणून त्यांच्याकडे करेक्ट. पाहिलं जातं. जर तू पण असाच असता, एम-पी-एस-सी स्टुडंट्स असतात, तर तुझ्याकडे जर तुला असं विचारलं असतं, की असा एखादी गोष्ट सांग, की जी तुला चेंज करता आली असती, तू करू शकलास? मी असं म्हणेन, की मी आपल्या आपल्या शिक्षण संस्थेमध्ये ओव्हरऑल जे लेखी किंवा पाठांतर करून आपण परीक्षेमध्ये जे उतरवतो, ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी एक सोल्युशन येऊ शकतं का, की जिथे प्रॅक्टिकल नॉलेज जे ॲक्चुअली जॉब लागताना जी ट्रेनिंग देतात आणि त्या ट्रेनिंगच्या बेसिसवर पुढे जी कामं घडतात, ती तशा ट्रेनिंगच्या पद्धतीचा अभ्यासक्रम रिअल लाईफमध्ये आणता येईल का? आणि त्यासोबत डिजिटल डिटॉक्सबद्दल शिकवणं असो, की हे डिजिटलच सगळं काही भविष्य आहे म्हणून त्याच्याच मागे मुलांच्या हातात मोबाईल देऊन नाही त्यांना यायला पाहिजे. हे करण्यापेक्षा त्यांची शारीरिक, मानसिक सुदृढता याच्याकडे पण लक्ष देण्यासाठीचा अभ्यासक्रम असो. भगवद्गीतेबद्दलचं सखोल ज्ञान, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या सगळ्या माहिती, सगळ्या त्यांच्या म्हणजे शूरगाथा ह्या सखोल ह्याची माहिती असायला हवी. अशा पद्धतीचा अभ्यासक्रम किंवा विषय असायला हवं शिक्षण संस्थेत. असं काही जर माझ्या हातात आलं, तर ते मी नक्की करण्याचा विचार केला असता.
ओके. मला तुला सेम क्वेशन विचारायला आवडेल, की जर असा म्हणजे तू जर एम-पी-एस-सीची स्टुडंट असती आणि तुझ्या हातात जर असं काही असतं, तर तू काय केलं असतं? कोणती गोष्ट चेंज केली असती? म्हणजे खूपच मोठी गोष्ट हे मी बोलते, कारण आपलं फक्त आपलंच नाही तर पूर्ण दुनिया याच्यावरती चालते, जो की आहे पैसा. आणि आपण सगळे म्हणजे पैशांच्या मागे जातोय. पण का? म्हणजे मला हा प्रश्न ॲक्चुअली खूप 2-3 वर्षा पहिले आला होता आणि तेव्हा मला एवढं नव्हतं माहिती की कसं पूर्ण वर्ल्ड काम करतं वगैरे. बट आता जेव्हा मी बघतेय, हा सेम प्रश्न जेव्हा माझ्या मनात येतो, मला असं वाटतं की आपण कशामागे धावतोय? आणि पैशांमागे तर मग हा जो सिस्टम आहे ऑफ कॅपिटलिझम, हा सिस्टम फक्त खूप कमी पर्सेंटेज जो 1% लोकांना हा सिस्टम सर्व्ह करतो आणि बाकीचे जे आपण लोकं आहे, द 99% ऑफ द पीपल, आपण खरंच खुश आहे का या सिस्टममध्ये, या धावपळीमध्ये? तर हा कुठेतरी जो प्रश्न माझ्या मनात आहे, हा आय एम शुअर खूप लोकांच्या मनात येतो. पण आपण या सिस्टममध्ये इतके टाईटली बंद आहोत, की याच्याबद्दल कोणी काही करायचं पण तर कसं? हा प्रश्न ओके. आहे. मला अजिंक्य दादाला विचारायला आवडेल, की एम-पी-एस-सी स्टुडंटची ही कहाणी ह्या चित्रपटामध्ये सांगितलेली आहे. तर तुझ्या अशा ओळखीमध्ये असा कोणता स्टुडंट किंवा ज्याचा संघर्ष तू जवळून कोणाचा पाहिलायस का? तसं तर बऱ्याचशा व्यक्तींचा, पण मी परत-परत इंटरव्ह्यूमध्ये ज्यांचं नाव घेतोय, मिस्टर अभिजित खंडागळेजी, जे माझे अ, मामा आहे, सख्खा मामा. सो त्याला मी जवळून इंजिनिअरिंगला लागलेलं असताना काही घरच्या परिस्थितींमुळे त्याने डिसिजन घेऊन डी-एड करायचं ठरवलं. धाराशिवजवळ टेंभुर्णी नावाचं छोटंसं खेडेगाव आहे. तिथे काही दिवस त्याने जॉब पण केला आणि त्यासोबत तिथल्या लहान-लहान मुलांना शिकवत आणि काय लेव्हलचं क्वालिटीचं एज्युकेशन देण्याचा विचार कितीतरी शिक्षक आपले जे करतात आणि त्यासोबत त्याने एम-पी-एस-सीची तयारी करून, स्वतःच्या हिमतीवरती क्रॅक करून, पुण्याला काही दिवस त्याचे क्लासेस करून, अत्यंत मिनिमलिस्टिक लाईफ जगणारा, खूप आदर्श वाटेल असा माझा मामा. पण अ, आणि हुशार व्यक्ती. सो त्याने ज्या जिद्दीने ते केलं, त्याचं नंतर पेपरमध्ये नाव आलं, त्याने ते क्रॅक केलं आणि घरच्यांना खूप आनंद वाटला. ज्यामुळे माझ्या वडिलांना असं वाटत होतं मीही करावं एम-पी-एस-सी. पण प्रत्येक जण एका वेगळ्या काही कारणासाठी जन्माला आलेला असतो. पण त्याची ती जिद्द पाहून मला खूप त्याला सॅल्यूट करावासा वाटला आणि अशा बऱ्याचशा माझ्या मित्रमंडळींना पण जे 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 एम-पी-एस-सीची तयारी करत होते आणि आता काही ज्युनियर्स जे करतायत. सो खरंच हॅट्स ऑफ आहे त्यांना आणि ही जिद्द शिकण्यासारखी आहे, की भविष्य असं क्लिअर दिसत नसतानाही ते चाचपडत तो वेग तरीही ठेवणं कमाल आहे. आता आपण असं पाहिलं, की प्रत्येक कॅरेक्टर जेव्हा आपण करत असतो, तेव्हा ते कॅरेक्टर आपण जगत असतो किंवा त्या कॅरेक्टरमध्ये आपण आपले 100% देत असतो आणि तेव्हा ते कॅरेक्टर तेवढ्या ताकदीने समोर स्क्रीनवर उभं राहतं. त्यामुळे आपण प्रत्येक कॅरेक्टरला एक विशेष मेहनत घेत असतो. सो एम-पी-एस-सी स्टुडंटची ही भूमिका करताना तू असं काही वेगळं केलं होतं का? मला असं वाटतं एक अनलर्निंगची प्रोसेस खूपच कठीण असते. एखादी गोष्ट शिकण्यामध्ये जी एक एक्साइटमेंट असते, पण थोडीशी अनलर्निंग पण व्हावी. म्हणजे ह्याच्या आधी केलेली कामं ना अशी मानगुटीवर बसलेली असतात, असं वाटतं किंवा असं म्हणतात. आमच्या एका क्रिएटिव्हनी मला सांगितलं होतं, की एखाद्या भूमिकेत जाण्यापेक्षा त्या भूमिकेतून बाहेर पडणं जास्त कठीण असतं. सो आधीची केलेली कामं ह्याच्यामध्ये परत-परत डोकावून नयेत, अशा पद्धतीने एक अनलर्निंग आणि नव्याने कोरीपाटी होऊन इथे अप्रोच होणं. एवढंच काय ते मी केलं असं मी म्हणेन. त्या व्यतिरिक्त डिस्कशन क्रिएटिव्ह व्यक्तींसोबत, रायटरसोबत, डिरेक्टरांसोबत ओव्हरऑल थॉट काय, त्यांना कशा पद्धतीने हवंय. सो तो एक जो रॉनेस आहे किंवा जस्ट एक तुमचे गार्ड्स डाउन करून जस्ट गो फॉर इट. तुम्ही कसे दिसताय, काय दिसताय याच्या पलीकडे हे कॅरेक्टर आहे. हा विचार करून त्याला सामोरं जाणं. इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ मी गुड, बॅड, अगली कसाही दिसू देत, बट हे फक्त दिसण्याबद्दलचं नाहीये. हे ते फील करण्याबद्दलचं कथानक आहे असं. सो हे विचार डोक्यात ठेवून अप्रोच केलेले सीन्स आहेत. आणखी एक ह्या चित्रपटातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पर्यावरण संवर्धनाबद्दल ह्या चित्रपटामध्ये सांगितलंय. तर वृक्षतोड होते, आधुनिकीकरण आहे. सो त्याबद्दल काय वाटतं? सो छोट्या शहरात म्हणजे मी परभणीमध्ये असताना मला असं नेहमी वाटायचं किंवा सगळ्या स्मॉल टाउन मधल्या व्यक्तींना बऱ्याचदा असं वाटतं, की अहो शहरात जायला हवं, शहरामध्ये असं, शहरामध्ये इतकं आधुनिकीकरण, इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि असं सगळं आहे. पण आता इथे आल्यावर, इथे काही वर्ष राहिल्यावर मला असं वाटतं, की खरं तर छोट्या शहरांमधली
अ, मंडळी जास्त चांगलं जगू शकतायत का? जास्त चांगलं जगतायत का? असं मला वाटू लागलंय, की क्लीन एअर म्हणजे जास्त चांगली हवा, जास्त शुद्ध हवा, जवळपासच्याच गावखेड्यांमधून आलेली फळं, फुलं, ऑर्गॅनिक सगळं खाणं-पिणं, राहणं, मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल, खूप मैद्याच्या ह्या गोष्टी, पिझ्झा, बर्गर वगैरे प्रकार अवेलेबल नसणं, अ, छोट्या-छोट्या डिस्टन्सवर चालत फिरत जाणं, शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी सहज छान बोलू शकणं. हे पण एक प्रकारे एक पर्यावरण आणि हे एक समाज संवर्धनच आहे. सो जे खेडेगावांमध्ये अजूनही आहे, ते इथे जोपासलं जातं. सगळंच डिस्कनेक्टेड आहे. इतकं आधुनिकीकरण असून, इतकं सगळी कनेक्टिव्हिटी असून आपण जाऊ किती लोकांकडे शकतो न सांगता, न विचारता किंवा किती लोक आपल्याकडे न सांगता, न विचारता येऊ शकतात. शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडे काय बनलंय, काय नाही, काय घडतंय, काय नाही, हे कितपत माहिती असतं. चला एखाद्या शेजारी माहिती असेल. अदरवाईज कोणी एक व्यक्ती गेली जरी एखाद्या फ्लॅटमध्ये, तर ती कळेपर्यंत 2-3 दिवस जातील कदाचित. सो तर तर हे खरी गरज आहे पर्यावरण संवर्धन म्हणजे शारीरिक, मानसिक सुदृढतेलाही त्याच्यामध्ये पाहण्याची आणि पर्यावरणाशी खरंच कनेक्ट होऊ शकण्याची. म्हणजे मला असं वाटतं, लेट्स से सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत इंटरनेट सुरू असावं आणि त्यानंतर ते आपोआप बंद व्हावं. मोबाईल फोन 7 नंतर बंद व्हावेत म्हणजे नेटवर्कच बंद होऊन जावं. आणि जेणेकरून तो बाजूला ठेवून लोक बोलतील, बघतील. परभणीला 12-12 तास लोड शेडिंग व्हायचं. त्याच्याने कदाचित मॉनिटरी लेव्हलवर नुकसान होत असेल गव्हर्नमेंटचं किंवा अजून कुठले कामं करणाऱ्यांचं. पण त्यामुळे आम्ही मेणबत्तीच्या प्रकाशात वेगवेगळे गेम्स खेळायचो घरच्यांसोबत. शेजारचे वगैरे पण दरवाजा उघडा ठेवून बसायचे. आम्ही सगळे पण दरवाजा उघडा ठेवून गप्पा वगैरे करायचो, अंगणात जायचो किंवा एक कनेक्ट होता. कनेक्ट होता. सो खऱ्या अर्थाने पर्यावरण संवर्धन हे पण आहे. ना की फक्त झाडं लावणं, झाडं जगवणं ते तर आहेच. पण त्याच्यासोबत ह्याही काही गोष्टी आहेत, की जिथे शारीरिक, मानसिक सुदृढतेकडे पण लक्ष दिलं जाईल. आपण एक छोटासा हलका-फुलका आता बराच आपण चित्रपटाबद्दल बोललो. जरा गमतीकडे येऊयात. मला एक-एक वाक्यामध्ये सांगा किंवा दोघांपैकी कोण असेल ते सांगा. तुमच्या दोघांपैकी खोडकर कोण आहे? मी. हां. आय थिंक. हां. चित्रपटाच्या शूटिंगच्या टायमिंगला सेटवर लेट कोण यायचं? अद्वै. तिचं म्हणणं आहे कारण ती मुलगी आहे. तिला अलाउड. ओके. नाही. आणि जेव्हा आपण सीन शूट करतो, मध्ये खूप टाईम असतो, तेव्हा वन लाईन पंचेस वगैरे कोण जास्ती मारतं? अभिजित. अभिजित. आम्ही नाही आवडत. अ, आपण शूट करत असता म्हणजे तुम्ही जेव्हा शूट करत असता, तेव्हा सतत आरशामध्ये कोण पाहतं? अजिंक्य. इज इट? हो. बरं. ओके. मे बी. याच्यामध्ये सेटवर सगळ्यात जास्त खादाड कोण आहे? अद्वै खातच नाही. सो त्या कंपॅरिझनमध्ये मी. ओके. थँक यू सो मच आणि खूप थँक छान यू. वाटलं तुमच्याशी बोलून. तुमच्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक यू. धन्यवाद. 3 जुलैला पाहायला विसरू नका. आउट आउट ऑफ ऑफ सिलेबस. सिलेबस. थँक यू.